ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळ बीडमध्ये हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करण्याची मागणी। मेळाव्याच्या आधी भुजबळ धनंजय मुंडे लक्ष्मण हाकेंमध्ये बैठक। महाएल्गार मेळाव्याच्या स्टेजवरील डिजिटल बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो वगळला। अहिल्यानगर दौऱ्यामुळे पंकजा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती। बीडमधील मोर्चा राष्ट्रवादी पुरस्कृत, जरांगेंचा आरोप। तर व्यासपीठावर कोण कोण उपस्थित राहतं, मराठ्यांच्या लक्षात येईल, जरांगेंची टीका। मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, छगन भुजबळांचं जरांगेंना उत्तर। बीड म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी आहे का, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल। तर जरांगे लहरी मोहम्मद सकाळी भुजबळांवर तर संध्याकाळी फडणवीसांवर बोलले, हाकेंची टीका। देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांची मनं जिंकली, त्यांनी गोरगरीब मराठ्यांचे आशीर्वाद घ्यायचं ठरवलंय, मनोज जरांगेंकडनं मुख्यमंत्र्यांचं कौतुक। राज्यभरात शरद पवारांच्या पक्षाकडून काळी दिवाळी साजरी, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम, आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी, शरद पवारांची माहिती। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही, शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर दिवाळीनंतर ठाकरे मराठवाडा दौरा करणार। सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली, शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा, वडेट्टीवारांचं आवाहन। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात, राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजूर। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, महाविकास आघाडी ही कायम आहे, कोणताही तडा गेलेला नाही, राऊतांचं विधान। उद्धव ठाकरेंच्या हस्ते थोड्याच वेळामध्ये शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन, दिवाळीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, उद्घाटनाच्या आधी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर। कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सूत्र पणन मंत्र्यांकडे सोपवणार, मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी ही व्यवस्था, वडेट्टीवारांचा आरोप। तर 2.5 वर्षात कुणी किती मलिदा खाल्ला हे आम्हाला माहिती, बन यांचं प्रत्युत्तर। पुण्यामध्ये जैन बोर्डिंग बचाव कृती समितीचा जागेच्या विक्री विरोधामध्ये मोर्चा, जैन बांधवांच्या हजारोंच्या संख्येने जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। जैन बोर्डिंगची जागा बिल्डर आणि मोहळा यांनी मिळून विकली, राजू शेट्टींचा आरोप। तर मोहळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शनने 3000 कोटींची जमीन 230 कोटीमध्ये खरेदी केली असा दावा। बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, बेगुसराय आणि पटना साहिब मधील प्रचारात फडणवीस सहभागी, बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त। तर अजित पवार, रोहित पवारांसह भुजबळांकडून कर्डिले यांना श्रद्धांजली। निवडणूक याद्यांमधील दोष दुरुस्त करावेत, एवढे वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत, मग 2-3 महिने आता पुढे गेल्यानं काय बिघडेल, संजय राऊतांची टीका। निलेश घायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या एजंटची चौकशी होणार, एजंट अमीरुल्ला चौधरीवर 5 गुन्हे दाखल, घायवळने बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सुद्धा सील करणार। गुजरात सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळामध्ये 19 नव्या चेहऱ्यांसह 26 जणांचा समावेश, रवींद्र जडेजाच्या पत्नी आणि आमदार रिवाबा जडेजा यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं दरेगावात सपत्नीक वसुबारस साजरी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिंदे कुटुंबांकडनं गायीची मनोभावे पूजा, गायीचा औक्षण करून नैवेद्य भरवला। सोन्याच्या दरामध्ये 3600 रुपयांची वाढ, सोनं 1,35,000वर, तर चांदी 1,78,000 प्रति किलो।